नमस्कार महाराज, मी मागे एकदा व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की गळ फांद्या तोडू नका, काहीच गरज नाही। बरेच आपल्यामध्ये भरम पसरवले जातात। गळ फांद्या तोडण्याने किती नुकसान होतं तेही दावतो, थोडा त्रास देतो तुमच्या कपाशीला। हे आपण 2 गळ फांद्या तोडणार आहेत, तोडू ना? या 2 गळ फांद्या तोडणार आहेत आपण। पकडा, या झाडाला हे सिंगल झाड आहे, बघून घ्या तुम्ही। आता याच्या 2 गळ फांद्या तोडल्यात या झाडाच्या। आपण म्हणतो या गळ फांद्यांना माल लागत नाही। दादा तेव्हा खाली फक्त मोजत चला। आता किती दिला? 1 2 3 4 किती दिला? 4 8 पुढे पुढे मोजा। 8 हाई 9 9 10 11 12 13 14 कसं असतंय 15 16 17 18 आपण हुशारकी दाखवण्यासाठी काहीतरी नवीन घेऊन यायचं आणि त्या शेतकऱ्याला करायला लावायचं आणि काही त्याच्या डोक्यात भरवायचं आणि त्याच्या बिचाराचं नुकसान करायचं। याच्यात मजा नाही राजा हो। 29 मी किती हुशार आहे हे दाखवण्यासाठी त्या बिचाराचा 33 तो ते तुमच्या आशावर बसलेला असतो। 35 हं 36 37 36 37 ही दुसरी त्याच झाडाची 38 39 40 41 42 43 44 45 थोडस आपला डोकं लावायचं राजा हो, 48 नाही तर तुमचा कार्यक्रम करायला बसलेलेच आहेत। 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 अजून किती चालला असती इथपर्यंत येईल ते। कधीच लागवड आहे? 2 जून। अजून तुमचे पोळा होईपर्यंत कमीत कमी याच्यामध्ये तुमचे 20 ते 25 फुलफुगड्या वाढल्या असतात जोपर्यंत इथं झालं। आता मला सांगा, हे जर तोडून टाकलं तर याला किती लागणार आहे असं? काही नाही। तर मित्रांनो हेच सांगायचं आहे। काय होतंय माहिती आहे का, आपण ऐकतो दुसऱ्याचं, ऐकल्यानंतर ते प्रॅक्टिकली किती पॉसिबल आहे आणि प्रॅक्टिकली आपल्यासाठी किती फायदेबल आहे हे आपण स्वतः अनुभवा पहिले, मग करा। डायरेक्ट उडी मारू नका। आता बघा इथे इथे हे काढलं का बरं जातं माहिती आहे का? हे काढायला का बरं लावता की याला मालच लागत नाही, याला मालच लागत नाही। आणि आता किती मोजलं वापस? 67 निष्ठा 2 फाट्यांना गळ फांद्यांना। तर असं काही करू नका, काही फायदा होत नाही। आणि जर तुम्हाला करायचंच राहिलं तर काही व्हरायटी अशा आहेत जी ज्यांना या फळफांद्या कमी येतात खूप, तर त्या लावा पाहिजे तर। यासाठी एवढं। जय हिंद, जय महाराष्ट्र।